अनेक यूट्यूबर्स चॅनल सुरू करतात पण कॅटेगरी निवडताना मोठी चूक करतात. काहींना वाटतं कॅटेगरी बदलली की व्ह्यू वाढतात, तर काहींना वाटतं चुकीची कॅटेगरी निवडली तर मॉनिटायझेशन मिळत नाही. पण खरं सत्य काय आहे तुम्हाला माहिती आहे? तुमच्या यूट्यूब चॅनलची कॅटेगरी चुकीची असेल तर काय? तुमचे व्ह्यूज कमी येऊ शकतात का? एज्युकेशन, पीपल अँड ब्लॉग्स, हाऊ टू अँड स्टाईल्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नेमकी कोणती कॅटेगरी निवडायची? YouTubeवरील 15 कॅटेगरी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणते व्हिडिओ येतात, कोणासाठी कोणती कॅटेगरी योग्य आहे आणि शेवटी मी सांगणार आहे की सरकारी योजना, टेक, एज्युकेशन आणि व्लॉग चॅनलसाठी कोणती कॅटेगरी निवडली पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचा हा कायमचा गोंधळ दूर होणार आहे. प्रथम जाणून घेऊयात YouTube चॅनल कॅटेगरी म्हणजे नेमकं काय, आणि त्यानंतर एज्युकेशनपासून 15 कॅटेगरी हे सविस्तर स्पष्टीकरण, व्ह्यूवर कॅटेगरीचा परिणाम आणि शेवटी एज्युकेशन कॅटेगरी का योग्य आहे हे समजावून सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करत असाल किंवा तुमचे चॅनल आधीपासून असेल तर एक प्रश्न अनेकांना पडतो की यूट्यूब चॅनल कॅटेगरी म्हणजे नेमकं काय आणि कोणती कॅटेगरी निवडली तर चॅनलवरती जास्त व्ह्यू मिळतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या सर्व कॅटेगरीबद्दल माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. शेवटी मी सांगणार आहे की सरकारी योजना, टेक, एज्युकेशन किंवा ब्लॉग चॅनलसाठी कोणती कॅटेगरी सर्वात योग्य आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात पहिला आपण YouTube चॅनल कॅटेगरी म्हणजे काय हे आपण पाहूयात. सर्वात आधी हे समजून घ्या की कॅटेगरी म्हणजे तुमच्या चॅनलचा मुख्य विषय. यामुळे YouTubeला तुमच्या चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ येतात हे समजण्यास मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त कॅटेगरी बदलल्याने व्ह्यू वाढत नाही किंवा चॅनल व्हायरल होत नाही. व्ह्यू वाढवण्यासाठी चांगला कंटेंट, आकर्षक थंबनेल, योग्य टायटल, SEO, वॉच टाइम आणि ऑडियन्स रिटेन्शन हे जास्त महत्त्वाचे असते. आता पाहूयात YouTubeच्या कॅटेगरीज. एक नंबरची कॅटेगरी तुम्ही पाहू शकताय, एज्युकेशन. ही सर्वात लोकप्रिय कॅटेगरी आहे. यामध्ये मार्गदर्शन आणि माहिती देणारे व्हिडिओ येतात. उदाहरणार्थ तुम्ही इथे पाहू शकताय, सरकारी योजना, शिष्यवृत्ती, महा-ID, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, RTE प्रवेश, PMAYG, महा-DBT, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, मोबाईल किंवा संगणक शिकवणे, अभ्यासाचे व्हिडिओ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ. जर तुमचा उद्देश लोकांना माहिती देणे असेल तर ही कॅटेगरी सर्वोत्तम असणार आहे. आता 2 नंबरची कॅटेगरी येते, हाऊ टू अँड स्टाईल. आता या कॅटेगरीमध्ये तुम्हाला एखादे काम कसे करायचे हे दाखवले जाते. उदाहरणार्थ तुम्ही इथे पाहू शकताय, कुकिंग, ब्युटी टिप्स, हेअरस्टाईल, मोबाईल सेटिंग्स, यूट्यूब टिप्स, कॅनव्हा ट्युटोरियल्स, एडिटिंग ट्युटोरियल्स आणि स्टेप बाय स्टेप गाईड हे या कॅटेगरीमध्ये येतात. आता आपण 3 नंबरची कॅटेगरी पाहूया. 3 नंबरची कॅटेगरी सोशल अँड टेक्नॉलॉजी. जर तुमचे चॅनल टेक्नॉलॉजीवर असेल तर ही कॅटेगरी योग्य आहे. या कॅटेगरीमध्ये तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकताय, मोबाईल रिव्ह्यू करू शकताय, लॅपटॉप रिव्ह्यू, AI टूल्स, ChatGPT, नवीन ॲप, सॉफ्टवेअर टिप्स, गॅजेट कंपॅरिझन आणि टेक्नॉलॉजी न्यूज हे या कॅटेगरीमध्ये येतात. आता 4 नंबरची कॅटेगरी तुम्ही इथे पाहू शकताय, पीपल अँड ब्लॉग्स. आता या कॅटेगरीमध्ये वैयक्तिक आयुष्यासंबंधित व्हिडिओ असतात. जसे की डेली व्लॉग्स, फॅमिली व्लॉग्स, गावातील जीवन, शेतीतील अनुभव, पर्सनल स्टोरी, लाईफस्टाईल आणि मोटिवेशन या कॅटेगरीमध्ये येतं मित्रांनो. आता 5 नंबरची कॅटेगरी तुम्ही पाहू शकता, एंटरटेनमेंट. या कॅटेगरीमध्ये मनोरंजनासाठीचे व्हिडिओ असतात. जसे की फनी व्हिडिओ, चॅलेंजेस, रिॲक्शन व्हिडिओ, शॉर्ट फिल्म, वेब सीरीज आणि इतर मनोरंजनाचे व्हिडिओ हे या कॅटेगरीमध्ये येतात. आता 6 नंबरची कॅटेगरी तुम्ही इथे पाहू शकताय, कॉमेडी. आता या कॅटेगरीमध्ये तुम्हाला कॉमेडी स्किट्स, मिमिक्री, स्टँड-अप कॉमेडी, फनी कॉमेडी शॉर्ट्स हे व्हिडिओ तुम्ही यामध्ये बनवू शकता. आता 7 नंबरची कॅटेगरी तुम्ही पाहू शकताय, फिल्म अँड ॲनिमेशन. यामध्ये ॲनिमेशन, कार्टून, शॉर्ट फिल्म, मूव्ही ट्रेलर, मोशन ग्राफिक्स आणि ॲनिमेटेड स्टोरीज हे तुम्ही या कॅटेगरीमध्ये अपलोड करू शकताय. आता 8 नंबरची कॅटेगरी तुम्ही पाहू शकताय, म्युझिक. यामध्ये तुम्हाला गाणी, भजन, DJ सॉन्ग्स, कव्हर सॉन्ग्स, कराओके सॉन्ग्स, इंटरनॅशनल म्युझिक आणि म्युझिक व्हिडिओज हे तुम्ही या कॅटेगरीमध्ये अपलोड करू शकता. 9 नंबरची कॅटेगरी तुम्ही पाहू शकताय, गेमिंग. आता यामध्ये काय आहे, BGMI, फ्री फायर, GTA, लाईव्ह स्ट्रीमिंग, गेम रिव्ह्यू हे करू शकता. हे या कॅटेगरीमध्ये येतात मित्रांनो. आता 10 नंबरची कॅटेगरी आहे स्पोर्ट. यामध्ये तुम्ही पाहू शकताय क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, मॅच, ॲनालिस्ट, हायलाइट्स, फिटनेस आणि स्पोर्ट ट्रेनिंग हे या कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहू शकताय. 11 नंबरची कॅटेगरी पाहू शकताय, न्यूज अँड पॉलिटिक्स. यामध्ये ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, निवडणुका, राजकीय चर्चा, प्रेस कॉन्फरन्स हे या कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहू शकता. आता 12 नंबरची कॅटेगरी ऑटोस अँड व्हेकल. यामध्ये तुम्ही बाईक रिव्ह्यू करू शकता, कार रिव्ह्यू, इलेक्ट्रिक व्हेकल, ड्रायव्हिंग टिप्स, व्हेकल कंपॅरिझन आणि ऑटोमोबाईल्स न्यूज या कॅटेगरीमध्ये येत असतात. आता 13 नंबरची कॅटेगरी तुम्ही पाहू शकताय, पेट्स अँड ॲनिमल्स. या कॅटेगरीमध्ये डॉग केअर, कॅट केअर, ॲनिमल, बर्ड्स फार्मिंग, ॲनिमल आणि पेट ट्रेनिंग हे तुम्ही या कॅटेगरीमध्ये
पाहू शकताय. आता 14 नंबरची कॅटेगरी तुम्ही पाहू शकताय ट्रॅव्हल अँड इव्हेंट्स मध्ये तुम्हाला टुरिस्ट प्लेस, ट्रॅव्हल्स, हॉटेल रिव्ह्यू, फेस्टिव्हल आणि इव्हेंट कव्हरेज तुम्ही या कॅटेगरीमध्ये पाहू शकताय. 15 नंबरची कॅटेगरी नॉन प्रॉफिट अँड ॲक्टिव्हिझम यामध्ये तुम्ही पाहू शकताय ब्लड डोनेशन, एन्व्हायरमेंट अवेअरनेस, एन-जी-ओ वर्क, सोशल कंपेनिंग आणि जनजागृती कार्यक्रम या कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहू शकताय. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकारी योजना आणि ऑनलाईन माहिती देणाऱ्या चॅनलसाठी कोणती कॅटेगरी योग्य आहे? जर तुमच्या चॅनलवरती सरकारी योजना, महा-आय-डी, आर-टी-ई, महा-डी-बी-टी, पी-एम-ए-वाय-जी, शासकीय प्रमाणपत्रे, ऑनलाईन अर्ज, मोबाईलद्वारे सरकारी कामे अशा प्रकारचे व्हिडिओ असतील तर एज्युकेशन कॅटेगरी ही परफेक्ट असणार आहे, सर्वात योग्य आहे. कॅटेगरी बदलल्याने व्ह्यू वाढतात का? तर याचं उत्तर आहे नाही. कॅटेगरी हा फक्त एक वर्गीकरणाचा भाग आहे. व्ह्यू वाढवण्यासाठी तुम्हाला चांगला कंटेंट, आकर्षक थंबनेल आणि योग्य टायटल, योग्य कीवर्ड्स, ऑडियन्स रिटेन्शन, वॉच टाईम आणि नियमित अपलोड हे अधिक महत्त्वाचे आहे. मित्रांनो, मला आशा आहे की आता तुम्हाला YouTubeवरील सर्व कॅटेगरी आणि त्यांचा उपयोग पूर्णपणे समजला असेल. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा सरकारी योजना, YouTube टिप्स आणि ऑनलाईन माहितीसाठी सोमटेक मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोमनाथ उबाळे फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.